महाराष्ट्र सेवा मुख्यच्या GS3 पेपरमधील या 4 भागातील 5वा चॅप्टर आदिवासी विकास हा चॅप्टर आपण अभ्यासत आहोत. तर या चॅप्टरवरती आयोग दरवर्षी 4 ते 5 क्वेश्चन विचारते. आजच्या लेक्चरमध्ये आपण कोणते पॉईंट बघणार आहोत तर महाराष्ट्र शासनाने आदिवासी विकास संबंधी कोणत्या योजना लागू केल्या त्यांचा अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये शबरी आदिवासी घरकुल योजना, नवसंजीवनी योजना, खावटी कर्ज योजना, धान्य कोश योजना आणि इतर योजनांचा सुद्धा यामध्ये अभ्यास करणार. तर महाराष्ट्र शासनाच्या योजनांमध्ये पहिली योजना शबरी आदिवासी घरकुल योजना. शबरी आदिवासी घरकुल योजनेचा उद्देश काय होता? तर आदिवासींना कायमस्वरूपी हक्काचे घर मिळावे हा या शबरी आदिवासी घरकुल योजनेचा उद्देश होता. ज्यांना स्वतःचे पक्के घर नाही अशा आदिवासींना 70,000 रुपये पर्यंतच्या किमतीचे 269 चौरस फूट चटई क्षेत्र असलेले पक्के घरकुल या योजनेअंतर्गत उपलब्ध करून देता येते. म्हणजे शबरी आदिवासी घरकुल योजना ही आदिवासींना कायमस्वरूपी हक्काचे घर मिळावे म्हणून सुरू करण्यात आली. या अंतर्गत लाभार्थी होण्यासाठी पात्रता काय सांगितलं तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी 15 वर्षापासून महाराष्ट्रात वास्तव्य करणं अशी अट घालण्यात आलेली आहे. त्याचबरोबर विधवा, निराधार आणि दुर्गम भागातील लोकांना या अंतर्गत प्राधान्य देण्यात येईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा किती आहे तर ग्रामीण क्षेत्रात 1 लाख रुपये, तर नगर परिषद क्षेत्रात 1.5 लाख रुपये आणि मुंबई उपमहानगर क्षेत्रामध्ये 2 लाख रुपये इतकी उत्पन्नाची मर्यादा सांगण्यात आलेली आहे. घराच्या बांधकामाच्या खर्चात लाभार्थ्याचा हिस्सा किती असेल तर नगरपालिका क्षेत्रात लाभार्थ्याचा हिस्सा एकूण किमतीच्या 7.5% असेल, तर महानगरपालिका क्षेत्रात लाभार्थ्याचा हिस्सा एकूण किमतीच्या 10% इतका असेल. तर शबरी आदिवासी घरकुल योजना ही आदिवासींना कायमस्वरूपी घरकुल हक्काचे घरकुल मिळावे यासाठी सुरू करण्यात आली असून याचा लाभ घेण्यासाठी 15 वर्षापासून महाराष्ट्रात वास्तव्य करणे याची अशी अट घालण्यात आली आहे. त्याचबरोबर विधवा, निराधार आणि दुर्गम भागातील लोकांना या अंतर्गत प्राधान्य दिले जाईल. पुढची योजना आहे नवसंजीवनी योजना. नवसंजीवनी योजनेची सुरुवात 1996-97ला झाली. याचा उद्दिष्ट काय होतं तर आदिवासी लोकांसाठी असलेल्या पाणी पुरवठा, आरोग्य सुविधा इत्यादीसारख्या निरनिराळ्या योजनांची एकात्मिकपणे समन्वयाने अंमलबजावणी करणे आणि त्यांना बळकटी देणे. म्हणजे नवसंजीवनी योजना ही आदिवासी लोकांसाठी पाणी पुरवठा आणि आरोग्य सुविधा या सुविधा पुरवण्यासाठी आणि त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे. या योजनेचा योग्य त्या रीतीने समन्वय निश्चित करताच पूर्वी विविध स्तरावर निरनिराळ्या अभिकरणामार्फत अंमलबजावणी करण्यात येत असे. सध्या नवसंजीवनी योजनेमध्ये खालील योजनांचा समावेश करण्यात आलेला असून त्यांची एकाच अधिपत्याखाली अंमलबजावणी करण्यात येते. म्हणजे सुरुवातीला नवसंजीवनी योजनेअंतर्गत ज्या आरोग्याच्या सुविधा किंवा पाणी पुरवठ्याच्या सुविधा पुरवल्या जात होत्या त्यासाठी प्रत्येक योजनेसाठी वेगवेगळी अंमलबजावणी यंत्रणा होती, परंतु नवसंजीवनी योजनेअंतर्गत सर्व पायाभूत सुविधांसाठी एकच अंमलबजावणी यंत्रणा निर्माण करण्यात आला असून नवसंजीवनी योजना योग्य प्रकारे आदिवासींच्या विकासासाठी राबवली जाते. याची सुरुवात 1996-97ला करण्यात आली. तर रोजगार कार्यक्रमामध्ये कोणकोणते रोजगार कार्यक्रम येतात तर रोजगार हमी योजना, केंद्रीय सहाय्यित संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना. तर आरोग्य सेवेमध्ये प्राथमिक आरोग्यविषयक सुविधांची तरतूद करणे, शुद्ध स्वच्छ पिण्याचे पाणी पुरवणे या सुविधा या अंतर्गत पुरवल्या जातात. तर पोषण कार्यक्रमांतर्गत एकात्मिक कृती बाल विकास योजना, त्याचबरोबर शालेय पोषण कार्यक्रम हे कार्यक्रम या अंतर्गत पुरवले जातात. तर अन्नधान्याचा पुरवठा कसा केला जातो तर रास्त भावाच्या दुकानामार्फत अन्नधान्याचे वितरण केले जाते. सुधारित सार्वजनिक वितरण पद्धतीनुसार अन्नधान्याचा पुरवठा आदिवासी लोकांना केला जातो. तर तार वितरण पद्धतीद्वारे सुद्धा अन्नधान्याचा पुरवठा त्यांना केला जातो. त्याचबरोबर धान्य बँक योजनेची सुरुवातसुद्धा आदिवासी भागांमध्ये केलेली आहे. ज्या भागांमध्ये पावसाळ्यात किंवा अडचणीच्या वेळी दुर्गम भागात अन्न पोचवणे कठीण जातं अशा काळात भागामध्ये धान्य बँका योजना सुरू केलेली आहे. यामध्ये कोणकोणत्या गावांचा समावेश आहे तर अलीकडे दुर्गम म्हणून घोषित करण्यात आलेली गावे, गतकाळात ज्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर कुपोषण झाले आहेत ती गावे, पावसाळ्यात दळणवळणाचा संपर्क तुटणारी गावे, ज्या गावांमध्ये शुद्ध आणि स्वच्छ पाण्याचा पुरवठा होत नाही अशी गावे, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रापासून खूप लांबवर असलेली गावे, ज्या गावांमध्ये रास्त भाव दुकाने आहेत अशी गावे धान्य बँक योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आले. त्याचबरोबर अशा रास्त भावाच्या दुकानाच्या ठिकाणापासून लांब असलेली गावे, पावसाळ्यात ज्या गावांमध्ये रोजगार मिळणे अवघड काम असते अशी गावे, एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत ज्या गावांमध्ये अंगणवाड्या नाहीत अशी गावे ही धान्य बँक योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आली. त्याचबरोबर आरोग्य सेवांमध्ये कोणकोणत्या सुविधा पुरवल्या जातात तर प्रादेशिक संस्थेच्या दृष्टीने आदिवासी क्षेत्र साधारणपणे दुर्गम भागात मिळते. अशा दुर्गम भागात 1996-97 पासून आरोग्य सेवा पावसाळ्याच्या कालावधीत आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी शासनाने निर्णय घेतला. तर कोणत्या सुविधा आदिवासी भागांमध्ये पावसाळ्याच्या कालावधीत पुरवल्या जातात तर त्यामध्ये पाडा स्वयंसेवकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 1996-97 पासून आदिवासी भागात कोणकोणत्या सुविधा पुरवल्या जाऊ लागल्या आरोग्यासाठी तर त्यामध्ये पाडा स्वयंसेवकाची नियुक्ती केली जाऊ लागली. आदिवासी गावातील वस्ती पाड्यांमध्ये विभागलेली असते
पाड्याच्या अतिदुर्गमतेमुळे विशेषतः पावसाळ्यात आदिवासींना आरोग्य सेवा पुरवणे जिकिरीचे होते. पर्यायाने आदिवासी क्षेत्रात हिवताप व इतर साथींचे आजार मोठ्या प्रमाणात फैलवतात. त्यामुळे पाडा स्वयंसेवकाची नियुक्ती आदिवासी वस्त्यांमध्ये केली, जेणेकरून पावसाळ्यात त्यांना आरोग्याच्या व्यवस्थित सुविधा पुरवण्यात येतील. त्याचबरोबर आरोग्याच्या सुविधा पुरवण्यासाठी अतिजोखमीच्या माता व ग्रेड 3 आणि ग्रेड 4 मधील मुलांचे सर्वेक्षण आणि औषधोपचारसुद्धा पुरवले जाऊ लागले. आदिवासी उपयोजनांतर्गत 5 अतिसंवेदनशील जिल्ह्यातील एकात्मिक आदिवासी उपयोजना क्षेत्रांतर्गत प्रत्येक पाड्यातील प्रत्येक कुटुंबातील अतिजोखमीच्या माता व कुपोषणाच्या श्रेणी 3 आणि 4 मधील मुलांचे सर्वेक्षण आणि औषधोपचार करण्यासाठी 172 खास वैद्यकीय पथकाची स्थापना करण्यात आली आहे. ही योजना मे ते डिसेंबर या पावसाळ्याच्या कालावधीमध्ये राबवण्यात येते. आरोग्य सेवेमध्ये तिसरी कोणती सुविधा पुरवली तर अतिजोखमीच्या गर्भवती महिलांना प्रसूतीपूर्व 3 महिने आणि प्रसूतीनंतर 1 महिना मातृत्व अनुदान पुरवणे ही तरतुदी अंतर्गत केली. मुदतपूर्व प्रसूती जन्माची संख्या कमी करण्यासाठी ही योजना राबवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत अतिजोखमीच्या महिलांना 200 रुपये प्रतिमाह 4 महिन्यांसाठी आर्थिक सहाय्य पुरवण्यात येते. चौथी आरोग्य सुविधा कोणती तर मानसेवी बालरोग तज्ज्ञांची नियुक्ती करणे. ही योजना अमरावती जिल्ह्यात फक्त धारणी आणि चिखलदरा तालुक्यांसाठी आहे. धारणी आणि चिखलदऱ्यातील मुलांची तपासणी करण्यासाठी बालरोग तज्ज्ञांना प्रति भेटी 300 रुपये इतके मानधन देण्यात येणार आहे. पाचवी योजना आहे दाईच्या मासिक सभा. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पामध्ये दाईंकडून प्रसूतीची कामे केली जातात. बाळंतपणाच्या 100% नोंदणी करण्यासाठी आणि अतिजोखमीच्या माता आणि नवजात शिशु यांचे सर्वेक्षण व संनियंत्रण करण्यासाठी ही योजना राबवण्यात येत आहे. तर आरोग्य सेवामध्ये आदिवासी भागात 6वी योजना सुविधा कोणती तर ग्रामीण रुग्णालयात पॅडियाट्रिक ICT युनिटची स्थापना करणे. बालमृत्यू कमी करण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यासाठी पॅडियाट्रिक ICTची स्थापना करण्यात येणार आहे. आता त्याचबरोबर पोषणासंबंधीच्या कोणत्या सुविधा या अंतर्गत पुरवल्या जातात तर आरोग्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील धारणी आणि चिखलदरा तालुक्यात आणि ठाणे, नाशिक, धुळे व गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागांमध्ये 15 एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत आदिवासींसाठी वाढीव पूरक पोषण आहार पुरवण्यात येणार आहे. तर रोजगारविषयक कोणकोणते कार्यक्रम आदिवासींच्या कल्याणासाठी राबवण्यात येणार आहेत तर प्रत्येक आदिवासी खेड्याला किंवा त्या खेड्याच्या गटाला अशा रीतीने पुरेशा रोजगाराची संधी मिळाली पाहिजे की जेणेकरून आदिवासींचे स्थलांतर होऊ नये. अशा रीतीने रोजगार कार्यक्रम राबवण्यासाठी पुरेशा प्रमाणात कामांना मंजुरी देण्यात आली आहे. रोजगार कार्यक्रमाखाली मजुरांना तातडीने मंजुरी देण्यात येते व कोणतीही देयके प्रलंबित ठेवली जात नाहीत. तर नवसंजीवनी योजना याची सुरुवात 1996-97 झाली असून पाणी पुरवठा आणि आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी आदिवासी भागात ही योजना सुरू करण्यात आली. यामध्ये नवसंजीवनी योजनेअंतर्गत आदिवासींच्या विकासासाठी सर्व योजना एकाच आधिपत्याखाली आणल्या. त्यामध्ये रोजगार कार्यक्रम, आरोग्य सेवा, पोषण कार्यक्रम राबवले जातात. अन्नधान्याचा पुरवठा केला जातो. ज्या भागात धान्य पुरवणे जिकिरीचे आहे किंवा तेथे पुरवठा होऊ शकत नाही तेथे धान्य बँक योजना सुरू करण्यात आली. त्याचबरोबर आरोग्य सेवेच्या योजनासुद्धा सुरू करण्यात आल्या. पावसाळ्याच्या कालावधीत आरोग्य सेवा पुरवण्यासाठी सुरुवात ही 1996-97 पासून दुर्गम भागात 96-97 पासून पावसाळ्याच्या कालावधीमध्ये आरोग्य सुविधा पुरवण्याचा शासनाने निर्णय घेतला. त्यामध्ये पाडा स्वयंसेवकांची नियुक्ती केली जाऊ लागली. अतिजोखमीच्या माता व ग्रेड 3 आणि 4 मधील मुलांचे सर्वेक्षण करून त्यांच्यावरती औषधोपचाराची सुविधा पुरवली जाऊ लागली. त्याचबरोबर अतिजोखमीच्या गर्भवती महिलांना प्रसूतीपूर्व 3 महिने आणि प्रसूतीनंतर 1 महिना मातृत्व अनुदान सुद्धा पुरवले जाऊ लागले. त्याचबरोबर मानसेवी बालरोग तज्ज्ञांची नियुक्ती केली जाऊ लागली. त्यांच्या मासिक सभा सुद्धा भरवण्यात येऊ लागल्या. ग्रामीण रुग्णालयात पॅडियाट्रिक ICT युनिटची स्थापना करण्यात येऊ लागली. त्याचबरोबर त्यांना पोषणाची वाढ करण्यासाठी योग्य प्रमाणात एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत आदिवासींसाठी पूरक पोषण आहार पुरवण्यात येऊ लागला. त्याचबरोबर स्थलांतर होऊ नये म्हणून रोजगारविषयक कार्यक्रमसुद्धा आखले जाऊ लागले. अशा रीतीने आदिवासींचा विकास साध्य केला नवसंजीवनी योजनेअंतर्गत. आता पुढची योजना आहे खावटी कर्ज योजना. खावटी कर्ज योजनेची सुरुवात कधी झाली तर 1978 पासून खावटी कर्ज योजनेची सुरुवात झाली. पावसाळ्यात आदिवासी लोकांना कुपोषणापासून संरक्षण करण्याकरता महाराष्ट्र शासनाने 1978 पासून खावटी कर्ज योजना सुरू केली. खावटी कर्ज योजना कशासाठी तर पावसाळ्यात आदिवासी लोकांना कुपोषणापासून संरक्षण देण्याकरता महाराष्ट्र शासनाने 1978 पासून खावटी कर्ज योजना सुरू केली. यामध्ये सुधारित मर्यादा कशी सांगितली तर शिधापत्रिकेवरील 4 युनिटपर्यंतच्या कुटुंबांना 2,000 रुपयेपर्यंत खावटी कर्ज दिले जाते. शिधापत्रिकेवरील 8 युनिटपर्यंतच्या कुटुंबांना 3,000 रुपयेपर्यंत
3,000 रुपयेपर्यंत खावटी कर्ज दिले जाते. तर शिधापत्रिकेवरील 14 युनिटवरील कुटुंबांना 4,000 रुपयेपर्यंत खावटी कर्ज दिले जाते. तसेच पूर्वी ठरवल्याप्रमाणे कुटुंबांना श्रेणी 3 आणि श्रेणी 4 प्राप्त करण्यासाठी कुपोषित बालके असतील त्या कुटुंबांना त्यांच्यावरील थकबाकीचा विचार न करता खावटी कर्जाचा लाभ देण्यात येईल. म्हणजे ज्या कुटुंबामध्ये ग्रेड 3 आणि ग्रेड 4मधील बालके असतील, कुपोषित बालके असतील, त्यांचे आधीचे जे थकबाकी असेल तर त्या थकबाकीचा न विचार करता खावटी कर्जाचा लाभ देण्यात येईल. तर खावटी कर्ज योजना 1978ला महाराष्ट्र शासनाने सुरू केली. कशासाठी? तर पावसाळ्यात आदिवासी लोकांना कुपोषणापासून संरक्षण देण्याकरता सुरू करण्यात आलेली योजना आहे. पुढची योजना आहे धान्य कोष योजना. धान्य कोष योजनेची अंमलबजावणी ही 1995 पासून सुरू झाली. आदिवासी कुटुंबांना कर्जबाजारीपणामुळे योजनेवर बंधने आली आहेत, म्हणून राज्य शासनाने स्वायत्त संस्था, बिगर शासकीय संस्था, ज्या संस्था या योजनेत सहभागी होण्यास उत्सुक आहेत त्यांच्या सक्रिय सहकार्याने ग्रामस्तरावरती पारंपरिक धान्य बँक योजनेची जुलै 1995 पासून अंमलबजावणी सुरू केली. ही कशासाठी सुरू करण्यात आलेली आहे? तर कर्जबाजारीमुळं आदिवासी लोकांना कर्ज मिळू शकत नाही. त्यामुळं राज्य शासनाने कुणाचा आधार घेतला? तर स्वयंसेवी संस्था आणि NGOचा आधार घेऊन, ज्या संस्था आदिवासींच्या विकासासाठी काम करू इच्छित आहेत त्यांचा आधार घेऊन ग्रामस्तरावरती पारंपरिक धान्य या अंतर्गत प्रत्येक सभासद हंगामाच्या वेळी किंवा हंगामानंतरच्या नंतर एका विशिष्ट प्रकारचा धान्यसाठा धान्य बँक म्हणून जमा करेल आणि पावसाळ्यात त्याच्या गरजेनुसार ते धान्य त्याला परत घेता येईल आणि पुढील हंगामाच्या नंतर लगेच तो धान्यसाठा व्याजासहित परत करेल. या योजनेची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही संयुक्तपणे क्षेत्र यंत्रणा आणि महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाची असेल. तर धान्य कोष योजनेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी कोणाची? तर महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाची असेल. या योजनेअंतर्गत कशासाठी सुरू करण्यात आलेली आहे? तर पावसाळ्यात धान्य पुरवठा करण्यासाठी, गरजेनुसार त्याला धान्य मिळण्यासाठी ही धान्य बँक योजना सुरू करण्यात आली असून 1995ला या योजनेची सुरुवात झालेली आहे. ही योजना NGO आणि स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने ग्रामस्तरावरती राबवली जाते. तर महत्त्वाचा दिवस आदिवासी विकास संबंधीचा तर कोणता? तर इंटरनॅशनल डे ऑफ वर्ल्ड इंडिजिनियस पीपल हा कधी साजरा केला जातो? 9 ऑगस्ट रोजी हा इंडिजिनियस पीपल डे साजरा केला जातो. तर आपण आत्तापर्यंत कोणकोणत्या महत्त्वाच्या योजना बघितल्या? तर सामाजिक न्यायासाठी घटनेमध्ये कोणती कलमं दिलेली आहेत? तर कलम 14, कलम 15, कलम 17 म्हणजे अस्पृश्यतेसंबंधीचं, कलम 46 म्हणजे आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांचा विकास करण्यासाठीचं DPSP डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट्स पॉलिसी आणि कलम 341 नुसार अनुसूचित जमातीची व्याख्या दिली आहे. ह्या सर्व तरतुदी घटनेमध्ये दिल्या आहेत. त्याचबरोबर आदिवासींचा विकास करण्यासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना, जनजाती मंत्रालय म्हणून 1999ला स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करण्यात आली. तर आदिवासींच्या कल्याणासाठी कोणते कायदे करण्यात आले? तर 1955ला नागरी अधिकार संरक्षण हा कायदा करण्यात आला होता. त्याच्यामध्ये सुधारणा करून 1989ला अनुसूचित जाती व जमाती कायदा म्हणजेच SC/ST ॲट्रॉसिटी ॲक्ट हा 1989ला मंजूर करण्यात आला. तर अनुसूचित जमातीच्या विकासासाठी कोणता आयोग स्थापन करण्यात आला? तर राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग हा 2004ला स्वतंत्ररित्या स्थापन करण्यात आला. आर्थिक सबलीकरणासंबंधीच्या योजना, केंद्रीय योजना कोणत्या? तर 1974ला सुरू करण्यात आलेली एकात्मिक क्षेत्र विकास प्रकल्प, 1980ला माडा क्षेत्र योजना सुरू करण्यात आली, 2014ला वनबंधू कल्याण योजना सुरू करण्यात आली. तर वनबंधू कल्याण योजना नेमकी वनबंधू कल्याण योजना ही 28 ऑक्टोबर 2014ला सुरू करण्यात आली. 28 ऑक्टोबर 2014ला सुरू करण्यात आली. या अंतर्गत TSP आधारित म्हणजेच ट्रायबल सब एरिया प्लॅन आधारित आदिवासी बहुल क्षेत्रासाठी ज्या विविध योजना सरकार राबवते त्या सर्व योजनांमध्ये समन्वय साधून लाभाचे महत्त्वकरण करणे हे वनबंधू कल्याण योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. वनबंधू कल्याण योजना काय आहे? तर सर्व योजना आदिवासी विकासाच्या एकत्र करून किंवा त्या योजनांमध्ये समन्वय साधून जास्तीत जास्त लाभ हा आदिवासींना कसा मिळेल याचं पाहणी करणे हे वनबंधू कल्याण योजनेचं काम आहे. याची सुरुवात 28 ऑक्टोबर 2014ला करण्यात आली. तर महामंडळ कोणकोणते महामंडळ आहेत? तर 1987ला ट्रायफेडची स्थापना करण्यात आली. तर 2001ला राष्ट्रीय अनुसूचित जमाती वित्त विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. तर आदिवासींच्या विकासासाठी कोणकोणत्या स्कॉलरशिप किंवा सामाजिक सबलीकरणाअंतर्गत स्कॉलरशिप पुरवल्या जातात? तर 1954 पासून ओव्हरसीज स्कॉलरशिप योजना सुरू करण्यात आली. परदेशामध्ये
उच्च शिक्षण घेण्यासाठी सुरू करण्यात आलेली योजना 1954ला ओव्हरसीज स्कॉलरशिप योजना. 1994 पासून मॅट्रिकोत्तर स्कॉलरशिप योजना सुरू करण्यात आली. 2007ला उच्च दर्जा शिक्षण योजना म्हणजे टॉप क्लास एज्युकेशन स्कीम ही 2007ला सुरू करण्यात आली. 2012ला मॅट्रिक पूर्व स्कॉलरशिप योजना नव्याने सुरू करण्यात आलेली योजना. तर शिक्षणासंबंधीच्या योजना कोणत्या, तर 2009ला व्यावसायिक प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली. 2009ला आदिवासींसाठी व्यावसायिक प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली. तर 2015ला राष्ट्रीय फेलोशिप योजना. राष्ट्रीय फेलोशिप योजना ही 2005ची राजीव गांधी फेलोशिप योजना आणि 2007ची उच्च दर्जा शिक्षण योजना या दोन योजना एकत्र करून 2015ला राष्ट्रीय फेलोशिप योजना सुरू करण्यात आलेली आहे. तर अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना स्वतंत्ररित्या 2004ला झाली. तर 1978ला अवैधानिक आयोग म्हणून SC/ST आयोगाची स्थापना करण्यात आलेली होती. तर त्याच्यामध्ये 2004ला 1989ला त्याला वैधानिक दर्जा प्राप्त झाला आणि 2004ला स्वतंत्ररित्या अनुसूचित जमातींसाठीचा आयोग स्थापन करण्यात आला. त्याचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत, तर नंदकुमार साई हे अनुसूचित जमाती आयोगाचे सध्याचे अध्यक्ष आहेत. ट्रायफेडची स्थापना कधी झाली, तर 6 ऑगस्ट 1987ला ट्रायफेडची स्थापना झाली. याचं कार्य काय, तर वन व कृषी उत्पादनांचे विपणन व सेवा पुरवणे हे ट्रायफेडचं कार्य आहे. ट्रायफेड ही संस्था ट्राईब्स इंडिया या ब्रँडखाली आदिवासींच्या वस्तूंची विक्री करते. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा आणि या चॅनलची लिंक जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर